थेट छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही दृश्य पाहतोय। तर ही थेट दृश्य आपण संभाजीनगरमधून पाहतोय। शिवसेना युबीटी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत आणि काही गोष्टींवरून सध्या या ठिकाणी एक परिस्थितीमध्ये तणाव आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाजीनगरमधले नेते अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहेत। माध्यमांबरोबर ते आता काही बोलतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एक प्रकारे परिस्थितीमध्ये एक वेगळा तणाव दिसतोय। अंबादास दानवे यांच्या देहबोलीवरून कुठेतरी त्यांना राग आल्याचं दिसतं आहे। काय नेमकं झालेलं आहे या संदर्भात काय बोलतात ऐकूया। जिल्हा परिषद असो, अरे ऑडिओ देऊन कुठे धमक्या देऊन लोक यांना उत्तर तर द्यावं लागेल ना। मी पकडला त्या उमेदवाराला। कोणाची आहे तो? कोणाचा उमेदवार आहे? तो भाजपचा आहे। बरं, सदस्य गायब आहे ना। मग म्हणूनच ना हे आमचे शिंदे गटाचे हे सगळे यांनी यांच्या ताब्यात ठेवले ना भाजपने। शिंदेमध्ये 2 गट झालेत। हो, झालेले। ठीक आहे, आपण पाहतोय की पंचायत समितीच्या या सगळ्यामध्ये पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर। हो, सारोदे अंकल हो, सारोदे अंकल काय करणार आहात? आम्ही आमच्या सदस्यांनी येऊ नये असा प्रयत्न करू। बरं, आले तर काय बघू ना, शिवसेना आहे, काही होऊ शकतं। ठीक आहे, आले तर आम्ही शिवसेना आहोत अशा प्रकारचा इशारा दिलाय। पंचायत समितीच्या निवडणुकीत या ठिकाणी हा सगळा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। थोड्या वेळात पंचायत समितीची निवडणूक आहे ओके सर, मेरे को बाइक। तर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया ऐकण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि अंबादास दानवे यांनी सांगितले की शिंदेच्या गटामध्ये सुद्धा नाही, तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे। आमचे लोक, काही शिंदे गटाचे लोक सरळ घेऊन गेला आणि भारतीय जनता पार्टी त्याला संरक्षण देते, पोलीस संरक्षण देतात त्याला। दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी याला ही काय पद्धत आहे? आता तुमची भूमिका काय? भूमिका मी त्याला जबाब विचारला आता। तुमचे किती सदस्य गायब आहेत? अजून काय पाहिले नाही आम्ही, काही आहे काही नाही आहे। आमचे आणि शिंदे गटाचे लोकांचे पण आहे। मग पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमचे सदस्य आले तर येऊ द्या ना, वाट बघतो त्यांची। थँक्यू। तर थेट छत्रपती संभाजीनगरमधली आपण ही दृश्य पाहतोय। काही नेते दानवेंच्या अंगावर धावून गेले असंही कळतं आहे। सभापती निवडीवरून दोन्ही पक्षामध्ये वाद झालाय। शिवसेना युबीटी आणि भाजपमध्ये राडा झालाय। परिस्थितीमध्ये एक प्रकारचा तणाव दिसतो आहे आणि भाजपच्या एका उमेदवारानं शिवसेना युबीटीचे काही सदस्यांना घेऊन गेलेलं आहे। समोरासमोर नेलं जात आहे आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय हा एक मोठा वाद झाल्याचं दिसून येते। संभाजीनगरमधली ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि ज्या उमेदवारानं सदस्य नेले असल्याचा त्यांचा आरोप आहे, त्याच्याबरोबर वाद झाला, त्याला जाब विचारलेला आहे। काय नेमकं सगळं प्रकरण झालं काही वेळामध्ये याची स्पष्टता येईल। मात्र पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार करताना अंबादास दानवे यांची दृश्य आपल्याला चित्रित झालेली पाहायला मिळतात। तर पंचायत समितीच्या सभापती पदावरून हा वाद झालेला आहे। काही नेते अंबादास दानवे यांच्या अंगावर धावून गेल्याचं सुद्धा कळतंय। सभापती निवडून दोन्ही पक्षामध्ये वाद झालाय आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही सदस्यांना भाजपचा उमेदवार घेऊन गेला असा आरोप अंबादास दानवे यांनी केला। त्याचप्रमाणे शिंदे गटामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गटतट पडलेले दिसत आहेत असे त्यांचं म्हणणं आहे। 2 गट झालेले आहेत आणि आता किती जण सदस्य उरलेले आहेत असा प्रश्न विचारला असताना बघूया, येतील तेवढे येतील अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलंय। त्यामुळे काय नेमकी सगळी परिस्थिती झालेली आहे हे काही वेळामध्ये आणखी आपल्याला स्पष्ट होईल। मात्र पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून हा वाद झाल्याचं समोर येत आहे। गाडी